त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांना मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलाय। दर्शनासाठी गेलेल्या नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। तर वृद्ध महिला पाय अडकून खाली पडल्याचं मंदिर प्रशासनाने सांगितलेलं आहे। चार धामवरून आणलेलं तीर्थ चढवण्याचा आग्रह हे कुटुंब करत होते, त्याला नकार दिल्यानेच वाद झाल्याचं मंदिर प्रशासनाने सांगितलेलं आहे। तर या मारहाणीची चौकशी करणार असल्याचं आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सुद्धा दिले आहे। मी चारीधामला जाऊन आलेली होती, ते तिथून तीर्थ आणलं होतं। म्हटलं तिथं अभिषेकला द्यावं लागतं, तर म्हटलं दादा ही बॉटल तुझ्याकडे घे आणि तेवढी दे तू त्या गार्डकडे, म्हणजे ते मध्ये पाठवतील, आपल्याला काही देता येणार नाही बा मध्ये। तर त्याने ती बाटली म्हणे नाही म्हणे पूजा चालू आहे घेता येणार नाही म्हणे। ठीक आहे ओके म्हणे, मग आई ही बॉटल तुझ्याकडे घे। आणि नमस्कारला खाली वाकला, तितक्यात तो म्हटला नाही चल निघ आटप लवकर। एका असा बोलतो आणि एकाने लगेच ढकललं तिकडं। अरे अंगाला हात नको लावू म्हणे। तर दुसऱ्याने पुन्हा जोरात धक्का दिला आणि तिथून कोण पकडतं कोण मारायला सुरुवात केली। मी म्हटलं अरे अरे, मला तर डायरेक्टली दिसणंच म्हणजे बंद झालं, काहीच दिसत नव्हतं। डायरेक्ट एकाने धडक दिली तर मी डायरेक्ट खाली पडली। बाउन्सरने ढकललं तर खाली पडली। बऱ्यापैकी डोक्याला वगैरे एक साईड चांगले ठोकले गेलेली। मंदिरातले कर्मचारी आणि भाविक यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली। त्यांना बाहेर काढत असताना त्या आजींना काहीतरी पाय अटकून त्या एका पायरीवर पडल्या आणि पुढील चौकशी आम्ही करत आहोत। त्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊ। ह्या विषयाबद्दल मी विचारपूस केली होती आणि जे वेगळे वेगळे पुरावे आहेत ते पण पाहिले होते। त्याबद्दल मला अहवाल द्या असा सूचना दिलेली आहे। जेव्हा दर्शनाची वेळ येतो तेव्हा सर्वांना अपेक्षा असते, ते खूप वेळेपासून उभे राहतात की त्यांचं चांगलं दर्शन व्हावं। जर कोणाचं चांगलं दर्शन झालं नाही तर त्यांच्या थोडासा भावनाला हे होतो, दुःख पोहोचतो आणि मग असे घटना होण्याचं प्रमाण वाढतो। त्यामध्ये जे कोणी दोषी असेल तर सर्वप्रथम त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या अशा प्रकारची दुर्घटना परत होणे त्याच्यासाठी काय काय आपल्याला पाऊल उचलले पाहिजे त्याबद्दल सुद्धा निर्देश दिलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।